सहस्रनामं शाकरेवं शरणागतं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भोगन्नभिमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। यह रहस्य है, जाते ज्ञानी को मैं असंग अनिर्विकार अर्थात अक्रिय ब्रह्मचेतन हो, यह निश्चय है। याते ज्ञानी वास्तवते कछु भी क्रिया करता नहीं। अव प्रारब्ध के बल से ज्ञानी के देह इंद्रिय आदि करी दर्शनादि व्यापार रूप क्रिया होवे है, सो प्रारब्ध के फल का भोग है, परंतु तिस भोग विषय जो दृढ़ आसक्ति रूप राग होवे है। सो राग इंद्रियन का किया नहीं है, होवे है काहे ते इंद्रियन को दर्शनादि क्रिया मात्र करी कृतार्थ होने ते। और सो राग आत्मा का किया भी नहीं होवे है काहे ते आत्मा को सदा सर्व का साधारण निर्विकार प्रकाश होने ते। आपला जीवनमुक्त पुरुषाचा विचार चाललाय। आपण सेवा या नात्याने किंवा चिंतन या नात्याने सेवा करत आहोत। जीवनमुक्ती स्थिती प्राप्त झालेले महात्मे अपूर्व असते त्यांची स्थिती, पण प्रसंग प्राप्त साधकाला कळण्याकरता त्याने त्याची मांडणी करावी लागते। मांडणी अशी त्याने केली की ज्ञानी महात्मा या असंग निर्विकार आहे, मी त्याचा प्रकाशक आहे, असा त्याचा निश्चय झाल्यामुळे त्याचा जो प्रारब्ध असणारा त्याचं देहाचं जे प्रारब्ध असणार त्या देहाच्या प्रारब्धानुसार त्याचा व्यवहार त्या देहाचा व्यवहार म्हणून तर महाराज म्हणते देह तो आहे प्रारब्ध अधीन, याचा कमिशन उभार सर्व माझा काळ तुझी या चिंतन काय वाचा म्हणायची। पण माझी ही सेवा तुझ्या सेवेत जाऊ दे, काळ चिंतनात जाऊ है ना। आता इथं थोडंसं संत वाङ्मय अगदी सोप्या भाषेत पण सिद्धांत असा आहे की काय म्हणते देह तर आहे प्रारब्ध आधी, मग प्रारब्धाचा देहाचा संबंध आहे आणि हा जो साक्षी झालेला याचा निश्चय जो झालेला वस्तूमध्ये निश्चयाची गरज आहे, कळायचा निश्चय होते। परमार्थामध्ये विचाराच्या परमार्थामध्ये कळायचा निश्चय होता आणि कळणं ते बिन संशय रहित कळलं पाहिजे, संशय रहित कळलं पाहिजे। कारण नाही मी खाली तर इथेच चालतो पुढं, तर त्याचा प्रारब्धाचा व्यवहार तो बी साक्ष असल्यामुळे आणि प्रारब्धाचा देखील त्याचा मिथ्या तो किंवा वाद निश्चय असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही। परमार्थाची चाचणी आपली मनाशी आहे, दुसरीकडे बघत नाही। अंतरंग परमार्थामध्ये आपण आपली चाचणी पाहिजे, आपण कुठं आहे ते दुसऱ्याच्या पाहण्यामध्ये वेळ फुकट घालू नये। मग आता इथं प्रारब्धाच्या अधीन म्हणल्यानंतर प्रारब्ध पाठीमागचं कर्माचं काय योग्य अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल। आता याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं जो विचार सांगायचा झाला, सुख नागच प्रारब्धे जनक प्रारब्धे नांदे। हां, मग आता सुख नागवा प्रारब्धे फिरतो आहे आणि जनक प्रारब्धाने राज्यावर राहतो, पण अनुभव दोघांचा एकच। ते जे आनंद बघतात तेच ते जनक आनंद बघतो। केव्हा गुरुजींनी सांगावं, आज जीवनमुक्त महात्मा तो ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे आणि नाथ महाराजांचा आनंद जे बघतात तेच तुम्ही बघता। हो, श्रेष्ठ कंठ तो भाव स्वरूपामध्ये राहतच नाही। जे ते आनंद भोगले ऋषी मुनी ज्ञानराज तुकोबाराय निवृत्तीनाथ असे जे असणारे हे ज्ञान जे भोगणारे
त्या ज्ञानाच्या द्वारे जर तुमच्या गुरुच्या कृपेने ती जी स्थिती प्राप्त झाली त्यांची स्थिती तुमची आहे. हो. आता आपला पहिल्यापासून श्रेष्ठ भाव पूज्य भाव असल्यामुळे आपल्याला थोडंसं कनिष्ठत्व वाटतं, पण स्वरूपाच्या दृष्टीनं काहीच एकच आहे. तर स्वरूपाच्या दृष्टीनं एकच आहे. देवप्पाला माहिती आहे तुम्हाला सांगतो. या मागं जाऊन एक सती होऊन गेली, तिच्या हाताची समाधी मागं जाऊन. तर ती सती त्यावेळी जयजी साहेब होता फौजदार, असा खडक. पण मला सांगायचा मुद्दा, आडू साहेबची जी सत्य, रेणुकामाता जी सत्य तीही सत्य. पण लक्षात एक आहे ना, काल भेद आहे का वस्तूचा भेद आहे? काल भेद. साखर कोणत्या काळात करून कोणत्या काळात गोड आहे ना, तसं कधीही वाटू जाऊ नये. आणि वेद आचरण सांभाळीत असतात. असं जरी स्थिती झाली असेल त्यांच्या कृपेने, तर पडील आणि पार मोडू नये ना मागील आधार होईल करतात. जरी तुम्ही स्थितीला प्राप्त झालात तरी श्रेष्ठ कनिष्ठत्वाचं विधीचं आचरण केलंच पाहिजे. का? त्याच्यात एक फायदा आहे, एक शास्त्रात बाह्य आचरण येत नाही. आणि दुसरा एक फायदा, विषय पामराला शेवळा महात्मा असून सेवा करतो म्हणजे हे दोन फायदे असतात. विषय पामरा करता आचरण, माझ्या म्हणीची आवडी पंढरपूर नेनगुडी काय गरज त्यांना, पण केवढा समाज जमला त्यांच्यामुळे. हे विधीचं आचरण. आणि समजूत एकच आहे. समजुतीमध्ये तुम्हाला श्रेष्ठ कनिष्ठ भाव जर असेल तर समजूत झाले नाही. याच्यावर उदाहरण नेहमी सांगत असतो मी. गुरुजींनी सांगितलेलं, सगळी सभा बसली झालं आणि रामप्रभूंनी सगळ्याला विचारलं माझ्याविषयी काय भाव, त्याच्या भूमिका सांगितलं. सुग्रह सांगितलं तो माझा उपवास आहे, अंगणाने सांगितलं तो माझा प्रेम आहे. हनुमानजीला विचार काय म्हणजे, हनुमानजीला म्हणजे स्थूल ध्यान तुझा दास, जीव अंशाने तुझा अंश, अनात्मस्वरूपण तुम्ही एक. तुम्ही एक म्हणतात आणि दास्यात हनुमंत काय केले. दास्यात आमचे शाक्रे महाराज गोड सांगतात आता ते भक्तीचे आचार्य हनुमानजी. म्हणून काय भक्ती आच्या सोबत म्हणजे भक्तीचे अग्रगण्य मुकुटपणे. आणि पाहता तर एकच. म्हणून मिळून मिळते चाशे समुद्री गंगा जवदेशी, मी होऊन मग त्याशी सर्वस्वी भजते. मिळून मिळते चाशे म्हणजे अखंड आत्माकार वृत्तीला नाही मिळून मिळते चाशे, पुन्हा पुन्हा वृत्तीला दुसरं केव्हा आहे त्या वृत्तीला व्यवहार त्याचा तोच असतो. जसं पाण्यावर तरंग पाण्यावरच ठेवतो, तसं ह्या महात्म्याची वृत्ती समजूत झालेली वृत्ती त्या स्वरूपानंदाचं फिरत असते. ते आपल्याला कळत नसतो तो प्रश्न वेगळा. विषय पामराचा इथं विषय नको वेळ जाईल आणि विषयातून बाजूला सरकावं लागेल. पण त्याचं काही विषय नाही. मला एकच विषय, दुसरं टाक काहीतरी. कोण आई साहेब आले कोण असलं या आहे ना इथं. या बस बस ते पोराने केळं दुपारी चालत टाइम माहित नव्हता ना, टाइम माहिती नाही. बस तर विषय असा आपला जीवनमुक्त प्रकरण फार मोठं फलदायी. आणि सध्या वर्तमान काळातच त्यांचे बरेच सूत्र सांगता येतील. गुरुजींनी सांगितलेले जीवनमुक्तीच्या प्रकरणाचे अनेक प्रकार, आपण जेवढे लक्ष येईल तेवढे सांगतो. आनंदाचा प्रयत्न संपला.
जगाविषयी दृढ मिथ्यात्व असल्यामुळे भक्त भोग्य बसा एवढं कळतं बा. जगाविषयी जर मिथ्या निश्चय असला, जगाविषयी बाद निश्चय जर असला, तिथं भोग्य भक्त नाही. समजा उदाहरण मावली नेहमी सांगते ज्ञानोबा, प्लास्टिकचे भावले एकत्र केल्यानंतर किती भांडं राहतील? प्लास्टिकच्या भावला बेगड्याच्या भावल्या त्यांच्या भाषेत, ज्ञानोबराच्या भाषात बेगड्याच्या भावला एकत्र केलं किती किती भांडे राहतील किंवा किती आनंदात खेळतील. तसं देहाधिक जग ते कक्षाय जातं. बेगड्याच्या भावने अब्राती हिते. मग सांगा हिथं क्रिया आहे का? तिथं विकार कोणता तरी आहे का? पण जगाला विकार का नाही? सतत स्फूर्त शून्य आहे म्हणून ही त्यांची समजूत. आणि इकडं सुखाचा प्रयत्न संपला जातो, वृत्तीचं वृत्तित्व संपलं जातं, वृत्तीचा अभ्यास संपला जातो. वृत्ती निवृत्त झाली जन्मदिवशी. आता वृत्ती निवृत्त झाली म्हणजे वृत्तीची समजूत बदलली, वृत्तीचा आनंद चालू आहे. पण त्या वृत्तीच्या समजुतीला माझं स्वरूप मीच आनंद भोगतो ही तिची समजूत असते. बाकीच्यांची वेळ घेत नाही, खाली गेलो तो विषय तसा अंतरून जाईल. माझा स्वरूप आनंदामध्ये राहतं. सुख आमच्या शंकर महाराजांचं त्यांचं गीत फार बघ, हरिसुख फावले रे हरिसुख कोणाला? गोकुळच्या गोधन गोळ गोळे सापडले ते त्याला पशु दिकाला, त्याला जल वनस्पत्या दिकाला, ते त्याला गोकुळ गोपाळ ना. हरिसुख फावले रे हरिसुख हरिसुख फावले जर कळलं होतं. हरिसुख हे प्राप्त झाला. आणि ते कसं? दोन्ही रूपाने प्राप्त. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केली वाचून का? किंवा तो का म्हणे नाही जाणीव अंतर अंतरी थारा आनंदाचा, अंतरी थारा. आणि ज्याला स्वरूप आनंद झाला त्या ठिकाणी उत्थान नाही, त्याच भाषेत उत्थान नाही. त्या दिवशी तुम्हाला उत्थान नाही याचं गुरुजीने सांगितलं, मी तुम्हाला चिंतन सांगितलं. उत्थान कसं नाही? किती मूर्ख आणि शहाणा निवडला जाईल? किती आंधळी डोळस निवडल्या जाईल? बोलणं चुकतं कमी नाही ना. किती आंधळ्याने डोळस निवडल्या जाईल? शक्यच नाही. तसं आजच कसं रे ते जे स्वरूप आनंदात रमलेले लोक, स्वरूप आनंद सच्चिदानंद जे असणार स्वरूप रमलेले, ते बोटावर मोजायला मिळतील का नाही कोणास ठाऊक. वाटचाल करणार असतील. वाटचाल करण्याचा आम्हाला त्याच्याशी विरोध नाही, पण स्थिती प्राप्त जर म्हटलं तर आदवत कसं रे किंवा समस्त श्रीवासुदेव ऐसा प्रतीचे रसाचा ओतला भाव भक्ता माझ्या राव ज्ञानी तोच, अशी त्याची स्थिती असते. म्हणून त्या बाद निश्चयामुळे त्याला देहाचा प्रारब्ध जरी असला तर देहाचा प्रारब्ध असला त्याला अंकुल प्रत्येक सुख दुःख मी माझं काहीच नाही. पण हे ज्याच्या त्याच्या निश्चयाच्या गोष्टी आहेत. तुम्ही त्यांचा व्यवहार बघता हीच चूक आहे. त्यांची बैठक कुठे हे कळायला पाहिजे. का सांगू? माझ्या गुरुजींनी सांगावं की तुम्ही सगळे लोक आहेत. कोणाजवळ किती पैसा आम्हाला माहीत आहे का? तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आम्हाला माहीत आहेत का? आणि गरीब श्रीमंत तुमची तुम्हाला अनुभव आहे का नाही? तुमच्याजवळ किती लाख 10 लाख आहे का? काहीच नाही की तुमचा अनुभव. तसं परमार्थामध्ये स्थिती ही ज्ञानी पुरुषाला कळते. कर्मठ आहे का, उपासक आहे का, योग्य आहे का, पंडित आहे का, विद्वान आहे का, कर्मठ आहे का, उपासक आहे, अनुभवी महात्माला कळत आहे. कारण ती कळस आहे ना. तो का झाला असे कळस. कळस म्हणजे कर्तव्याभाव स्थिती. कळस या शब्दाचा अर्थ काय करायचा असतो? कर्तव्याभाव स्थिती. आणि त्या कर्तव्याभाव स्थितीमध्ये का त्रिपुटी राहते म्हणून. जोपर्यंत त्रिपुटी येतो तोपर्यंत कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य सात्विक त्रिपुटी साधक आहे. ते त्रिपुटी बाधित असल्यानंतर नुसतं जेवणुकीचं लक्षण सुख आहे. बाधित या शब्दाचा अर्थ चित्रासारखी. मग सांगा आता तू माऊली काय म्हणते?
कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप मृग गेलो जायला सांग इथं काय होतं तुझ्या मनावर बोल. अरे आई आणि बाप कोणाचे ते मृग गेलोच म्हणल्यानंतर कळतं काय कोणाचे आत्म्याचे का जीवाचे. जीव चेतन आणि आत्मा जन्म मरण कोणाचे मग आत्मा जन्म मरण राहते आणि जीव चेतन आहे मग आई बाप कोणाचे. काय तो अभंग आहे जीवनमुक्तीचा. कोणता अभंग याचं चरण काय रे. हे सत्य आली हे सत्य साध्य कर हे सारंग जरी असणारं चेतन स्वरूप तू ओळख. हे कशाला गुंतलास अनात्मामध्ये निजवृत्ती काढी. निजवृत्ती म्हणजे अनात्म दृढ निश्चय याला निजवृत्ती. याच्यापेक्षा खाली बसू नका. देह मिळणार असं कोणाला वाटतं ही निजवृत्ती भ्रमातली. ही देह बुद्धी ज्ञान सांगतेच असं पण देहबुद्धी जात ज्ञानाला काय शास्त्र शब्द शक्तीवरची बुद्धी कशाला म्हणून सांगता येईल पण वस्तुस्थिती काय. एकदा गुरुजींनी सांगितलं सांगू का दृष्टांत. त्याचा विपरीत अर्थ करू नका. गुरुजींचे दृष्टांत फार सोप्या भाषा गावरानी दृष्टांत पण सिद्धांत नाही गुरु. गुरुजींनी सांगा एक राजा होता आणि त्या राजाला स्वप्न पडलं. स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये त्याला शंकर परमात्मा आले. त्याच्या स्वप्नात राजा मी तुझ्या गावाच्या पूर्व दिशेला 1 किलोमीटरवर तिथे बेलच झाड तिथं मी आहे पण मला अशी इच्छा की तुझ्या नगरीत यावं. आता असं स्वप्न कोणाला काय वाटतं किती आनंद आहे. सगळे उठले सगळे आले. त्यांचं मंडळ प्रधान गेलं. प्रधान गेलं असेल अरे रात्री मला असा दृष्टांत झाला आहे काय करायचं बरं आपण आपल्याला आणायला जायचं त्यांना. मग ती शास्त्री पंडित कीर्तन करणं भजन करणं मी ओळखतं ना जसं तसे. दुसऱ्या दिवशी दृष्टांत झाला शंकर परमात्म्याच्या. राजा हे काय नको हे पंडित नको विद्वान नको टाळकरी भजन करी काही नको. हक एखादी माऊलीपतीवर ताण आणि तिच्या हातात मी राहतात बसा. आता राजा त्याच्यापेक्षा आनंद. आता 4 माणसं समोर आपल्याला 45 नाही आपल्या परिणाम. राजा त्याच्यापेक्षा आनंद झाला. मग गावामध्ये देऊन दिले. चला आपल्या इथं आपल्या भाग्याने कैलासपती यायला लागले. चला त्यांना आणायला चला सगळेजण. महिला लोक निघाले. महिला लोक गेले तिथं. परवानजी उभा राहिले. भगनी काय त्याचं भाषा बोलले असतील त्या लोकांना. भगवंताची इच्छा आहे जे महान तपस्वी मातोश्री असेल पतिव्रता तिच्या हाताने राहतात बसतो मी आणि न्या म्हणले. गेलो उठो. आता कोण उठायचं. राजाची राणी प्रधानाची मालकीन आहे सावकार ते शेठजी म्हणजे सगळेच मालकीन आहेत. उठायचं कोणी सिद्धांतलाही गोड आहे. गुरुजींचं बोलणं नाही सोपं होतं रे पण कळून देणं ते कळ तिथंच होते. बाकीकडे असेल माझा परिचय नाही त्यांचे उपेक्षा नाही किंवा स्तुती नाही आहेच ही स्थिती. कोणी उठायचं. परत राणी म्हणजे काय ते राजाचा राणी उठा म्हणून यात सिद्धांतलाही गोड आहे कोणा सांगत. आणि पोलीस सगळे उभा राहिले. त्याला जरा राख चैत्र महिना ऊन तसलं ते गुरु लय रे बाई द्रष्टा लय गोड वाटवा गुरु. आणि मग वेळ झाला कोणीच बोला ना. आता काय करावं. एक धनगरी चालली होती म्हणजे तिथून धनगरी. मग तिचं चित्र त्यानेच रंगा गुरुजींनी ते कपाळ भरून कुंकून चोळी कोपरा इतकं ते सगळंच आणि ते डाल भरून जेवण घेऊन चालली होती मालकाला भेट. मग तिथून चालल्यानंतर बोलले समज दादा हे का बसले रे लोक हे बाया काय पण बसल्यात. माय म्हणे जा लोक उठू नको. नाही रे दादा सांग ना काय ते. माय म्हणला इथं रात्री कैलासपतीचा दृष्टांत झाला आपल्या राजाला. कैलास परमात्मा म्हणजे मला तुझ्या नगरीत यायचं आहे पण ती महान पतिव्रतेच्या हाताने राहतच बसणार आहेत म्हणून. आणि म्हणजे ह्या काय करतात फट्टाकड्या ते त्यांची भाषेवर गुरुंची माझी नाही त्यांचे शब्द सांगायला लागलो मी. म्हणजे मी जाऊ का दादा. मग त्या पोलीस तिथं नाचा लागला. उन्हात तळपडत होता ना ते मरत होता. लगे हात केल्यावर येते जा म्हणे. मग काय मग ती बाई गेली मी हस्त खरी ज्याची सेवन भय काय त्याच्या जीवा
ताट 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 गेली. सिद्धांत गोड आहे. गेल्यानंतर उचलला झालं. उचलत नाही म्हणले, मी एकदा बोलले होते तेवढं घेता येत नाही का तुम्हाला पाण्याचं तांब्या, एवढंच बोलू. मग काही नाही याच्यापेक्षा बोलू बरं का भगवान. एकदा चुकून शब्द गेला. मालकाला एवढंच म्हणले की तो तेवढ्या येत नाही का तांबे घेते, एवढीच चूक झाली माझ्या आयुष्यात. उचल बसला. हे गेलं फटाके बोंबलत म्हणले. याचा अर्थ असा, साधनच्या सृष्टीने ध्यासन ईश्वर कृपा गुरुकृपा प्राप्त झालेला हा महान एकनिष्ठ त्याच्या हाताने आदर्शसिद्धी होत असते. आणि बाकीचे शास्त्री पंडित विद्वान कर्मठ उपासल्या फटाकड्या. हा कसं म्हणून कळणार रे, हे तर अपेक्षा नाही वस्तूची आहे. समन्वय कळला पाहिजे. जर समन्वय साधक जीवनमुक्तीचा समन्वय कोणती भूमिका, साधकाचा समन्वयाचा कोणची झेप, आणि विद्यामुक्तीत काय विद्यामुक्तीत असते विद्यामुक्ती प्राप्तच असते. एकच सांग, जीवनमुक्त तोच खरा जो विद्यामुक्तीचा भोग भोगतो तो जीवनमुक्त. विद्यामुक्तीचा भोग भोगतो तो जीवनमुक्त. कुठे चरण नाही तर तू करायचं असं व्हायचं कुठे आठवायचे नाही. म्हणून तुम्ही एक क्षण तरी देवाच्या द्वार म्हणजे वृत्तीचा अधिष्ठान संबंध ही द्वार आहे. बाकीच्या कर्मप्राप्त भूमिका परत द्वाराचे विचार केले जाते, पण खास परापासूनचे मध्यम याच्या पलीकडे जी स्थिती आहे ती त्या वृत्तीचं द्वार आहे. आणि त्या द्वारामध्ये स्वरूपानंद आहे. आणि स्वरूपानंदामध्ये ध्यादिकाची स्मृती नाही. ध्यादिकाची स्मृती नाही. अरे काय सांगू गुरुजींनी सांगा, चलता चलता जर 100 रुपयाची नोट गवसली तर तुला पाय उचलत नाही, तिथं नाचा लागला. क्षुल्लक विषय का नाही. मग क्षुल्लक विषय एवढी जर होती तुझी स्वरूपानंद प्राप्त का असं द्यायला पडतात नाही, तो आधी तर नाही. म्हणून ही तर त्या महात्माची स्थितीविषयी चालू आहे की जीवनमुक्त पुरुष जो आहे त्याचा देह प्रारब्धामध्ये संबंध घातलेला असतो. देह प्रारब्धाची घालून गाठी होईल त्याशी पाहिजे राहते. तुका म्हणे उगो तर जे होईल ते पाहिजे. मग आमच्याकडून आधी देहाचा व्यवहार होतो ही त्याचा साक्षी आहे. तुका म्हणे जे होईल ते काय होईल, देहाच्या चेष्टा योगानुसार. काहीचा देह मधुकर मागून जगायचा, काहीचा देह राजा ऐश्वर्यच भोगायचा. पण समजून एकच आहे. समजून याच्यात आणखी एक उदाहरण सांगू का, एकच पुन्हा येतो. मग काय करावं, हे चरित्र लय मला आवडतं आहे. रामदास स्वामी आणि रंगनाथ स्वामी हे 2 गुरुबंधू. पण रंगनाथ स्वामीचं ऐश्वर्य राजयोग, पालकान मेल्यान ते भालदारण चोपदारण हे त्यांचं ऐश्वर्य. आणि रामदास स्वामीचे लंगुटी आणि भिक्षा मागणं, कुबडी फावडी. आणि ओघाओघाने दोघांची भेट झाली. भेट झाल्यानंतर रामदास ए बोलले रंग्या, त्यांची भाषा होय का समन्वय होते. काय रे माय बाजार घेतलं उगं साधूचा पगडा काय, चल म्हण माझ्याबरोबर. महात्मा तो महात्मा निघाले. ते सगळं बरोबर टाकून वैभव निघाले. गेले 2 कोण 4 कोण. आता शहराने आयुष्य भोगलेलं. मग थोडंसं कठीण वाटतंच की ते उन्हाने पाय पोळलेले, फोड आलेले, घाम आलेला रंगनाथ स्वामीला. आणि दोघं गेले, एक विहीर पाहिली. त्या विहीर मला आता बस तू, तुला मधुकरीच माहीत नाही, मला भिक्षा मागायचं. मी भिक्षा मागणं नंतर मग खाऊ आपण, बस इथं. बरं म्हणजे प्रारब्धात निश्चय हित असतो. बोलणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, सांगणं सोपं आहे, पण निश्चयाच्या बळ तुका म्हणे तीची फळ. हां बसले. रामदास स्वामी गेले भिक्षाला गावात. त्यांचा एक शिष्य राजा आला तिकडं ओघनुसार. आता राजा आल्यानंतर त्यांचे कोणी शेवक राजाचे गेले पाण्यानं विरोध. तर हे बसलेले महाराज त्या राजाच्या शेवकाला आपले गुरु राजाचे गुरु महाराज कसं इथं बसले. ओळख केलं पण असं कसं महाराजांचं काय उद्धवला. गेले राजसाहेब म्हणले राजासाहेब असं असं आपले गुरुवारी जवळ मूर्ख खायचं बोले असं असतं. म्हणजे काय बोलू नका उगत, ते आहेत खरंच तुमचे गुरु आलेत. गेले तर खरंच महाराज उच्चल महाराज लगे गार्डन काय त्यांचं वैभव आणखीन दिसलं तिथं. ते कोणी शिव पंखा हलवतं तर कोणी पा चुकतं तर कोणी पहिल्यासारखं ऐश्वर्य रंगनाथ स्वामीचं.
पण रामदास सांगितलं होतं रंगनाथ स्वामींनी माझा गुरुबंधू एवढे ताप पडले राग येतो ते येईल मला काही म्हणेल तुम्हाला काय वाटू देऊ नका. बरं आले भिक्षा रांग्या आता अगोदर सांगून ठेवलं होतं. आले महाराज उठले मला सांगा समर्थ हे माझ्या मागं लागलं हेच ना प्रारब्ध आहे. आणि प्रारब्धाची एक खूण माझ्या गुरुजींनी सांगा प्रयत्न वाचून भोग येणं हेच ना प्रारब्ध आहे. पुरुष अपराध आहे तुमचा. तुम्ही काही प्रयत्न करू नका येऊ द्या ते भोग तेव्हा तुमचं प्रारब्ध सिद्ध होईल. रात्रीत तुमचं मुंगीसारखं किंवा त्या लहायसारखं मंतळ म्हणते कसं ते प्रारब्ध भोगता तुम्ही. प्रारब्धाला पुरुष अपराध आहे त्याच्या आडून विषय भोग. प्रारब्धाची एकच खोणी गुरुजींनी सांगा तू काय करू नको आणि मग येऊ दे तुला भोग मग तिथं प्रारब्ध आहे. कारण तुला देहाचा भोग भोगला वेळ कुठे आहे. स्वरूप आनंद तो अलीकडे येतोच कसा तू कळतं काही बोलणं. जे स्वरूप आनंद ज्ञानदेवी रमले समाधान हे देहाकडे येतील कसे हो. आणि जे शेतात रमले आणि मग ते प्रारब्धाची गाठी पाहतात ते मजा आणि हसतात रडतात जागा कोणी शिव्या दिल्या तरी तेच. आणि कोणी बृहस्पतीची पाडी किंवा चोर म्हणून गांजीला किंवा देव म्हणून पूजेला दोन्ही समान वृत्ती त्यांची. तो खरं देहाचा द्रष्टा देहमित्या तो निश्चय त्याचा खरा आणि हे आपल्या महिन्यात रंगलेले असा तिचा विषय. परिशेषते विषयन के गुण दोष के विचार के कारण मन को ही अनुकूलता के ज्ञान से राग होवे. हो त्याच्यात सगळा व्यवहार होईल पण निश्चय बदलत नाही. कालचं सांगितलं तुला नाथाचं दृष्टांत तसं ह्यांचा खेळ आणि आईचं लक्षण. आई जशी मुलाला एखाद्या थप्पड द्यायची पण मनात निर्मळपणा असतो. एखाद्या वेळेस आई त्याला प्रमाणे गोंधळती तरी अंतर निर्मळ असतं. त्याप्रमाणे साधू सुस्वरूपाच्या आनंदाच रंगल्यामुळे हे येतो हितात त्या कळवाला. त्यावेळेस एखाद्या वेळेस जीवाला शिवाय देतील एखाद्या वेळेस प्रेमाने बोलतील एखाद्या वेळेस लिंत्यांनी बोलतील ही त्यांचं करते पण त्याचा मोह नाही. एका भाषा सांगतो गुरूंच्या ज्याचा मोहाने मान गेला तो जीवनमुक्त. जया पुरुषाचे मन सांडून गेले मोहमान. हा ना काय गेले मोहमान विचारू आपल्या मनाला कुठं येत आपण. हे कळण्याकरता चिंतन आहे. वस्तू प्राप्त झाली की आपोआप स्थिती प्राप्त होते. स्वरूप आनंद प्राप्त झाला की त्याला म्हणावं लागतच नाही असं कर तसं कर तसं नसतं झालं. गरीबाला काय जोड उचलायची इच्छा आहे का दुसऱ्याची पण पापाचा भोग नाही होता. केले कर्म झाले तेच. ही जीवदशामध्ये ही बोंब असते आणि जीवदशामध्ये प्रारब्ध भोग तो चुकत नाही पण ती प्रारब्ध भोग चुकण्याकरता नाही तेच कुठं त्याच्यामुळे अधिकच वाढून बसते. जीवदशामध्ये प्रारब्धाचे सुख दुःख नाहीसं होण्याकरता नाही ते कुठे करत ते तिसरंच पाप होऊन बसते. काय आता करू नये तो केला ही जीवदशातली बोंब अशी असते. आणि जो जीवनमुक्त झाला विधीचे पाळीस निषेधाचे गाळीस काय काय आता ती डावे त्याच्या औषधावर काही त्याचं माझ्याकडे मी आपलं गुरुचा एक सेवक त्यांनी घेतलेला आहे. मला उत्तर काही देतात नाही देत. सोराग ज्ञानी के अंतःकरण में होवे नहीं. हां होते का काय होऊ नये काय होऊ नये पाठीमाग आत्ताच विषय झाला. सोराग राग अनुकूल प्रतिकूल विचार रागद्वेष रागद्वेष नाही त्याच्याकडे पण रागद्वेषाचा पार्ट करील पण रागद्वेष नाही. साधू साधकाच्या हिताकरता जीवाच्या हिताकरता रागद्वेषाचे पार्ट करतील. ऐका नाही तो का म्हणे राणे घेन काठीवर आठवजी श्रीपती सखा माझा नाही हा नाही ना असा मनात आहे काही आहे ना. तो का म्हणे ऐशा नारायण मोजून मारा पाहिजे जरा ऐका त्यांच्या मनात आहे. तो कोरा म्हणतेच अशा मूर्ख जीवाला असा 100 एक फटका असा 1000 फटके मारा करतं कर हे 100 फटक्याचा एक फटका असा 1000 फटके कोणाला
तुका म्हणे आयशा नारा आणि मोजून मारा. आयशा म्हणजे कशा शास्त्रबाह्य वागणाऱ्याला, मनुष्यत्व नसणाऱ्याला, ज्याला सांगून कळत नाही त्याला. अरे ते साधू संत ज्ञानोबरा तुकोबरा नाथ महाराज सांगतात हे का तो वर ते सांगणारे कोण आहेत का? कारण तुम्हाला मनुष्य देह दिलं ना, पशु नाहीत ना तुम्ही. पशुला अरे पशु गुरुजींनी सांगा माझ्या नंदी कोण आहे? पशु कोणाचं वाहन आहे? महादेवच. कळत आहे का? कळतं काही? गरुड कोण आहे? कोणाचं? अरे त्या ना पशु आणि पक्षी जर आवडतात भगवंत, तुम्ही का आवडू नयेत? पशु आवडावा, पक्षी आवडावा भगवंताला, तुम्ही आवडू काय? तुम्ही कोणाला आवडता? भूताला. मग तुम्ही कोण कोणाच ठोक हे उगं बळच सांगायचं, ही माझी इच्छाच नाही सांगायची. एकच नित्य नियमन आम्ही झालं, नित्य आपले चिंतन करावं. दिनरजनी हाची नसतात अखंड ब्रह्माकार होत, अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती अखंड पाहिजे. जसे घटाकार वृत्ती तसे घट अवच्छिन्न अज्ञानची निवृत्ती होय, तसे अखंड ब्रह्मकार वृत्तीशी अनावर्त छिन्न असणारा जो ब्रह्म त्याची निवृत्ती होते. अनावच्छिन्न म्हणजे जिथं परिच्छिन्नता नाही, अखंड ब्रह्मकार वृत्ती. म्हणून चला स्वराग ज्ञानिक हे बरोबर आहे का रे? समजून होते का? बरोबर विषय बरोबर आहे ना? स्वराग ज्ञानिके अंतःकरण में होवे नाही. काय होय नाही? राग हा राग म्हणजे विषयासक्ती. हा विषयासक्ती. राग म्हणजे प्रेम. विश्वासलेले नंबर 2 मध्ये म्हणजे विश्वासची नंतर प्रेम असतात. जिथं आपल्यापण आहे तिथं प्रेम आहे, जिथं आपल्यापण नाही तिथं प्रेम नाही. मग ह्या महात्म्याला सुखाचं ठिकाण स्वरूप कळल्यामुळे विषयात सुख नसल्यामुळे त्याच्यावर त्याचं प्रेम नाही. कुठं बोली आली? दारा पुत्र ग्रह नाही दयामती तो दान पा धातरी ना. काय लिखित? दारा पुत्र ग्रही आणि हे प्रेमाचे ठिकाण जीवाचे. जीवाच्या प्रेमाचे ठिकाण हे तुम्ही नाही म्हणत ते हे येते 60%. दारा पुत्र ग्रही पत्नी मोलाधिक आणि पैसे दे ही त्यानं माहीत नाही, ही त्यांच्यावरती प्रीती नाही. मग त्यानं हाकालून देतात का? मग हे तर तुम्हाला कळत नाही. हाकालून देत नाही, तिथं प्रीत नाही का त्याचा त्याग आहे? प्रेमरहित व्यवहार जीवनमुक्ताचा असतो. विधी चुकत नाही तो जीवनमुक्ताचा असतो. विधी चुकायचं नाही आणि प्रेम नसतं. बरं का प्रेम नसेल कशामुळे? जागतिक जगतावर त्यांचं प्रेम का नाही? का रे विचार सागर ऐकता का लक्षात वर तुमच्या? का नाही रे? कर कारण कर कारणाकडे चल, पाठीमागे चल कारणाकडे. कारण फलकट संसार. काय म्हणते? फलकट हा संसार. हो पण मला तेच झालं बोललं ते बरं तर्कन बोल चांगली गोष्ट, पण त्याच याच्यात जरा विषय ज्याचं कारणच नाही त्याचं कार्य मिथ्या असतं म्हणून, आणि ज्याचं अज्ञान नाही तो दोष गेलेला असतो. आता याच्यात मला फिरवता आलं असतं बोलण्यामध्ये, पण अज्ञान किंवा माया ही अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय माया तीन का? अनिर्वचनीय मायाचा अनुभव कोण सांगेल? मी सांगतो, कोणी सांगू नका, मी सांगतो. सुख दुःख खरं आहे का खोटं? सुख दुःख मायाचं कार्य. सुख दुःख खरं आहे का खोटं? काय विषयात आहे? तसं नाही. स्वप्नातलं माणसं मेले किंवा त्याने मोठा साहेब झाला, हे सुखाचं कारण का दुःखाचं कारण? सुखाचं नाही दुःखाचं नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणजे पाहता पाहिजे स्वप्नाचे येले. हे स्वप्न कोणतं? जागृत अविद्याच्या विश्व स्वप्नाचा धंदा भूगोलचा प्रबुद्ध अनादि. अनादि अज्ञानाच्या निरा विश्व स्वप्नाचा धंदा
मुगीत होतो प्रभू जाणार अज्ञान नावाच्या झोपी म्हणून तुम्ही जिथं जागे तिथं साधू झोपले, जिथं साधू झोपले तिथं तुम्ही झोपला. ते जिथं जागे ते जागे कुठे आहे? ब्रह्मपरिवास करण्यामाखंड न दिकेची तोंड उठावं. ते ब्रह्मानंदामध्ये रमलेले आणि आपण काय त्याचं. म्हणून हा जो महात्मा स्वरूपानंदामध्ये रंगलेला महात्मा, जगताच्या मिथ्यात झालेला महात्मा, त्याच्या ठिकाणी राग नाही. राग म्हणजे प्रेम नाही. हो, आहे ना, विषयाचं प्रेम नाही ना. असा आता म्हणलं ना, दारापुत्र घरी नाही दया मैत्री. मैत्री म्हणजे प्रेम. माझे दादांची आठवण करून सांगा. दादाने शिष्य कधी नाही म्हणले. दादांचे शिष्य होते, दादा हे दादा ते नाही. माझे संगोडे म्हणायचे, मित्र म्हणायचे माझे, पण माझं शिष्य नाही म्हणले कधी दादा. हे संगोडे माझे. संगोडीमध्ये फार वेगळं असतं. काय फरक असतो? संगोडीमध्ये प्रेमाचा व्यवहार आहे आणि शिष्य तो विधीचा व्यवहार आहे. इतका फरक आहे. का शिष्य म्हणून तिथं जन्य भाव करतो भाव आला ना, मग शिष्य म्हणून राहावा का मित्र म्हणून राहावा? चला जा सोडून. दोन्ही कळत नाही. तेव्हा अंजला हे नाही ते बी नाही. स्वराग ज्ञान के अंतःकरण में होवे नहीं, काहे ते ज्ञान के अंतःकरण को शांत अंतर्मुख होने ते यह वार्ता राग अबोध का लिंग है इत्यादि रूप शास्त्र के वाक्य विषय स्पष्ट है. हां, काहीच नाही झालं, स्पष्ट आहे झालं. त्याच्यावरती अंतरंग आहे ना. अंतरंग म्हणजे स्वरूप आहे. इंद्रियाच्या पलीकडे, प्राणाच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे, अज्ञानाच्या पलीकडे वरती आहे त्याची. इतर उगं मांडणे मांडायचे. हे कळण्याकरता हे शब्द मांडायचेच. वस्तू नाही तर आकाशाच्या पलीकडे पृथ्वीला सोडून चला बरं. आकाशाच्या बाजूला पृथ्वी सोडून चला. बोलणं चुकतं का? पृथ्वी सोडून चालायचं आणि आकाशाच्या बाजूला राहायचं. खरंच कसं आहे रे, मी सांगतो तुम्हाला कळा ना. हे पंचमहाभूत साक्षी भाष्य, सूर्य साक्षी भाषेचं आकाश पलीकडे कुठं रे वेळ आहे का नाही? आहे का नाही? आकाश पलीकडे नाद बिंदू कळा तिथं. तस्मै श्री गुरुवे नमः. नाद बिंदू, नाद विज्ञान होत बिंदू म्हणजे सूत्रगुरूवरती स्थिर झाले. त्याच्या हाती तुझं स्वरूप आहे. मग आकाशाने पृथ्वी सोडून नाही तर कुठे आणि चालणं म्हणजे आनंदाचं रमणे. असं त्याचा अर्थ आहे. तोवर कुठं जाता येत नाही. कसं जातील? तोवर धंदा दुसरं कमी आहे का काय? एवढा धंदा असला मग तुम्हाला सोपं पडलं असतं. तोवर अनेक धंदे करायचे ना. पण तुकोबारांचं देणाऱ्या हातची धंदा गोविंदाचे पवाडे. तुकोबारा रात्र हात धंदा, बाकीचा मला विचार नाही करतो. म्हणून ज्ञानी महात्मा जो असणारा साक्षी चेतन मी आहे असा जसा निश्चय झालेला, सुखस्वरूप मी आहे असा जसा निश्चय झालेला, ज्ञानस्वरूप मी आहे असा जसा निश्चय झाला, अमर सत्य मी असा आहे असा जसा निश्चय झाला. त्याच्या अंत्यकरणामध्ये काम करून कशाला राहते? ते व्यवहार करते पण काम करून नाही बरं का. आता याच्या पुढे जाऊन त्याचा व्यवहार तुम्ही सिद्ध कर, त्याला माहितीच नाही. सांगू माझ्या गुरुजी सांगावं. महिला मंडळ राहते, बघ किती गंमत आहे. ते येणे फणी करते, केस सुशोभित ठेवते, पण ती केस सुशोभित ठेवते, केसाची शोभा हेला तरी कळतं का रे? नातीचे बाल खातीचे गाल गुरुंची भाषा. त्या केसाची सुशोभितपणा हिला तरी कळते का? तसं अंत्यकरणाचे व्यवहार ह्याला कळत नाही. अंत्यकरण जवळ असतो हे जसं इकडे आहे. जमते का? कळते का? हेच नाव देऊन हेच नाव अंत्यकरण उपाधी ठरली. याचं नाव अंत्यकरण विशेषण नसणार आहे. आणि याच्या उलट जर विशेषण घेतलं मग काय नको विशेष सांग खातं. म्हणून बाबा ज्ञानी महात्मा, त्या ज्ञानी महात्म्याच्या ठिकाणी अंत्यकरण उपाधी ठरल्यामुळे आणि तो साक्षी असंग निर्विकार असणार अशी अनुभूती झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी काम क्रोधादी अंत्यकरणाचे व्यवहार अजिबात नाही. त्याचा व्यवहार तुम्ही सांगता, त्याला माहीत नाही. कोण काय खाते काशा सांगते जेवण नेणे मंजूर पिके
ही तर जर पुढची भूमिका सांगितली ती सगळं सांगत असं तिथलं नाही. तो तिथं सर्वत्र नव्हे. ते सगळं सांगेल पण सर्व तिथं त्याला दृष्टांत द्या गुरुजी. हां, मुलगी माहेरावरून सासरी गेली, सासरीच माहेराला आले. माहेरामध्ये आल्यानंतर सगळीकडे जिथं तिथं मामाला मामा, आईला आई, दादाला दादा, काकाला हे सगळं म्हणते. पण निश्चय कोणतं तिला? घर हे माझं आहे का? हे गाव माझं आहे का? हां, हे माझं कोण नातं गोते आहेत का? बोलते का नाही? तद होते. निश्चय कोणता? माझं ते घर आहे तिथं. तसं देहाचा द्रष्टा झाल्यानंतर देहाचा मी साक्षी आहे असा जसा निश्चय झाला त्याच्या ह्या देहाचा व्यवहारचा काही संबंध नाही. त्याच्याविषयी त्याचा मोहमत्व नाही. ज्याचा मोह गेला त्याला निश्चित समजलं आणि तो आपलं महिमा करत जाईल. म्हणून असंग, साक्षी, निर्विकार, एक मी आहे असा ज्याचा निश्चय आणि दृश्य सत्वहीन सत्ता स्फूर्ती शून्य हे बाधित पदार्थ बाद निश्चय झालेला असतो असं आहे. जमते. हां, याच्याकरता ही चिंतन आहे. बाकीचं करमणूक नाही, हुशारपणा नाही, विद्वत्ता नाही किंवा एक आम्ही मोठे शाणे हे नाही. इथं सगळं वृत्तीला टाकून द्यायचं म्हणजे समजुतीत बदल करायचा. समजुतीत बदल आहे का नाही? अरे देवाचा तरी म्हणा रे, देवाचे तरी म्हणा रे. आम्ही ज्याचे दासन त्याचा पंढरी आपण काय का नाही? तुकाराय कोणाचे म्हणजे आम्ही कोणाचे? आम्ही कीर्तन आपण घेतो पण निश्चित असं नाही. तर आम्ही ज्याचे दास आणि त्याचा तो कसा? तो हा देवाचा देव. कळी काळाचा भाऊ देवाचा देव आहे तो. कशावर ना सांगतो तो ज्ञानदेव म्हणून ज्योती ते मूर्ती उभी होते. सत्य ज्ञानानंतही देवाचा देव ती उभी बरोबर अशा रीतीनं तो देव पाहिलं म्हणून देवाचा. काय काळाचा भेव? काळाचा भेव कोणाविषयी पामरला? माणूस मरताना भेटतो का हस्तवर? मरताना माणूस हस्तक रडतो. मरण्याच्या वेळी आम्ही सांगू म्हणत आता काय. आणि हे काय देह जावा अथवा राहो आम्ही तो केवळ वस्तूच आहोत. हो, आज राहिला काय आणि गेला काय आम्ही तो केवळ वस्तूच आहोत. निश्चित आहे. आणि ही परीक्षा साधनेची, अभ्यासाची, ईश्वर कृपेची, गुरु कृपेची आणि त्याकडे अभ्यासाची शक्ती असते. ही बोलण्याची नसते. जिथं काही उपयोग व्यवहारिक नाही तिथं तुझ्या श्रीगुरूची शक्ती किंवा एक भगवंताची शक्ती आणि तुझ्या तपाची शक्ती ही त्यावेळेस तुला पडणार. इथं काय नाही. बोलत देह सोडायचा आहे. हसत देह सोडायचा. मारुती महाराज दस्तापूरकर. हो, समाधी संजीवन हरिपाठ म्हणून व्यासपीठावर देश ठेवलं. कीर्तन शेवटला कीर्तन केलं आणि कीर्तन केल्यानंतर हरिपाठ झाला आणि हरिपाठ झाल्यानंतर शेवटचं चेहरा समाधी संजीवन कीर्तन सगळं झालं पंढरपूरला. हो, तर ते म्हणजे मला वाळवंटच नाही. आता जुनी पद्धत फोडकरीचं वाळवून टाकायचं असतं. देवकर, वासकर असे जे असणारे त्यांचं वाळवून टाकायचं. मारुती महाराज म्हणजे मला तिथं जर कोणी आलं आडवत तुम्ही त्यांना उठून सांगा काय. हां, असे होऊन गेले ते साधू आहे. ते त्याला साधू म्हणायचं इथं. आणि हे तुम्हाला मिळवायचं, हे नरध्यामध्ये मिळवायचं. नरध्याचं हे कर्तव्य काय म्हणतात? करा रे बापानो साधना हरीची पुढं जणी करण्याची. जनेवजी नाटक करू नका. क्षणभर माळ घेऊन जपू नका. हां हां, अखंड जुन्या असं मला तर वेद पंढरी राहायचा. मला वेद कोणाचा पाहिजे? पंढरी राहायचा. तसं वृत्तीला कोणता विषय पाहिजे? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे,
मी साक्षी आहे, मी द्रष्टा आहे, मी असंग आहे. साक्षी मी झालो गुणाचा देखना, क्षणक्षणात सांभाळतो. साक्षी होतो आपला. ज्या ज्या स्वरूप याच्यावर त्याच्यावर त्याचा प्रकाश आहे. आणि ह्याच्या पुढे जर साधकाने उडीत टाकलं तर वृत्तीशी संकल्पाचा उंबरा पाहू देत नाही. हा महात्मा वृत्तीची संकल्पाचा उंबरा पाहू देत नाही. मग संकल्प उत्पन्न व्हायच्या आधीच वृत्ती स्वरूपात राहत. मग संकल्प म्हणजे वृत्तीशी न देखो दे संकल्पाचा उंबरा, असा हे चिंतन. आणि हे त्याला प्रज्ञाच्या स्थिती. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 कुंडलिक वरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असं आहे हे कर्मवृत्त काय नाही. स्वतःच्या कल्याणाकरता काय म्हणतो ना, हे जे गाव इथे कापूया आपण. संसार बंधन नाही, हाच तोडला विषय. ऐशी आयोजन असावं तिने साधिकार नाही. एकच याला श्री गुरु कृपा, ईश्वर कृपा, शास्त्री कृपा झाल्याशिवाय ही समन्वय निश्चित दृढ होत नाही. शब्द कळे शुद्ध चित्त असल्यामुळे समन्वय कळे, पण त्याला दृढता. कारण दृढतेवरच आहे ना, आहे ना. पांडुरंग दृढ भाऊ, याचा आधी काय चरण देह जावा थोरा हो, हो पांडुरंगी दृढ भाव. हो ना. न मिळ खावा न वाळू संत त्यानेच म्हणावं. आपण विचारा का आपण कुठे